जाफराबाद तालुक्यातील हा टाकळी सावंगी शिवारातला कोल्हापुरी बंधारा। या भागातील सिंचन क्षेत्र वाढावं यासाठी पूर्णा नदीवर हा बंधारा बांधण्यात आला। या बंधाऱ्यामुळे शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली आली। त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी सहज पाणी उपलब्ध झालं आणि कोरडवाहू जमिनीचं बागायतीत रूपांतर झालं। पण गेल्या वर्षी पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे बंधाऱ्याची भिंत वाहून गेली आणि त्यामुळे बंधाऱ्यालगतच्या जमिनींचं मोठं नुकसान झालं। हे पाणी असंच नदीला दरवर्षी पाणी येतं आणि वाहून जातं। फक्त शेतकऱ्याचं म्हणजे 4 गावाचे शेतकरी याच्यामध्ये जे येतं ओलिताखाली क्षेत्र आहे त्यांचं 4 गावाचे क्षेत्र जर पाहिलं तर 200 हेक्टर जमीन या ओलिताखाली यायची आणि ती आज रोजी जे येतं नापिकीसारखी झालेली आहे, अवर्षणग्रस्त भाग झाल्यासारखं झालं। पुरामुळे बंधाऱ्याच्या भिंतींसोबत दरवाजे देखील वाहून गेले, तर काही दरवाजे चोरीलाही गेले। त्यामुळे बंधाऱ्यात साठणारं पाणी वाहून जात आहे। परिणामी 300 हेक्टरहून अधिक जमीन पाण्यापासून वंचित राहिली आहे। आमचं आजूबाजूचं म्हणजे बरंच नुकसान होतं। दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षीपासून तर काहीच नाही, गहू नाही आले आमच्याकडे। हरभरे पेरतो तर ते कधी मध्ये समजा पाणी द्यायला गेलं नाही तर पाणी द्यायला नाही गेलं। जवळलं पाणी जवळलंच कट्ट्याचं पाणी नाही असल्यामुळं विहिरीला पाणी राहत नाही तर दरवर्षी असं मोटरी चालते आमच्याकडे। बंधाऱ्याची वाहून गेलेली भिंत पुन्हा बांधावी, नव्याने दरवाजे बसवावेत अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली। सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत या बंधाऱ्यांची पाहणी केली, सर्वेक्षण देखील केलं। पण वर्ष उलटलं तरी देखील बंधाऱ्याला ना दरवाजे लावले ना वाहून गेलेली भिंत बांधण्यात आली। अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। शेतकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं बंधाऱ्याची पाहणी केली, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। आम्ही आमदार साहेबाला, खासदार साहेब यांच्या कानावर टाकलं का बा आमचा एक कट्टा फुटलेला आहे। त्यांनी मग आम्हाला काही 12 लाख रुपये मंजूर करून दिले त्यांनी का बा हे भरती भरण्यासाठी। पण ते आता शासकीय काम असल्यामुळं ते पडलं ते। आणि हे जे आमचे दारं जे चोरी गेले ते 2015ला आम्ही टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिली थे आम्ही। आमचा पहिला तो पाणीचा प्रश्न आहे का पाणीचं नुकसान झाला गेट वाजण्यानं, तर गेटच नाही आमच्याजवळ जास्ती, तो ते हिशोबानं पाणी रुकत नाही। और दुसरी गोष्ट आहे की आमच्या वावराचं नुकसान होईल। शेतच 10 गुंठे जमीन आमची वाहून गेली, किती पूर जास्ती आला होता तो ते हिशोबानं। आता आमचा हे नुकसान जमिनीचं बी झाला आणि पाण्याचं बी नुकसान होईल। ही अवस्था भोकरदन जाफराबाद तालुक्यातील एकाच कोल्हापुरी बंधाऱ्याची नव्हती, तर अशा अनेक बंधाऱ्यांना दरवाजे नसल्यानं या बंधाऱ्यांत पाणी साठतच नव्हतं। ही समस्या घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं भोकरदन जाफराबादचे आमदार संतोष दानवे यांना गाठलं। बंधाऱ्यांची अवस्था बिकट असल्याचं त्यांनी मान्य केलं। असे नादुरुस्त बंधारे दुरुस्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून यावर्षी भोकरदन जाफराबाद तालुक्यातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी 12 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। या निधीच्या माध्यमातून असे बंधारे दुरुस्त करू असं आश्वासन दानवेंनी दिलं। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिल्यानंतर मागील वर्षामध्ये अनेक नादुरुस्त बंधारे दुरुस्त करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी मोठ्या पातळीवर हाती घेतलेलं आहे आणि या चालू वर्षातही जवळपास 12 कोटी रुपयाचा निधी आदरणीय पंकजाताई यांच्या माध्यमातून माझ्या तालुक्याला मिळालेलं आहे आणि सुसज्ज असे केटीवेअरच्या जागेवर आम्ही आता नव्याने बंधारे बांधण्याचा उपक्रम त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि सिंचन क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे चालू आहे। आमदारांनी आश्वासन दिल्यानं आता लवकरच या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला सुरुवात होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। मात्र जोपर्यंत या बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।